आज अनुसूचित जाती जमातीचे सर्व लोक या मोर्चामध्ये सर्व जाती मंडळींचे आज माझ्याबरोबर माजी मंत्री बबनराव घोलप आणि सर्व इतर म्हणजे वेगवेगळ्या जातीची मंडळी आज आमचा मोर्चा झालेला आहे। त्यामुळं आज या मोर्चाला न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला आहे। मी म्हणतोय सरकारनं त्यांचं डोकं ठिकाणी आणावं आणि हा जो उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे आणि एससी मध्ये अनुसूचित जातीमध्ये ते फोडाफोड करण्याचा प्रयत्न करतात ते आता कुठे थांबवावं, कारण जनता प्रचंड संतापलेली आहे। सरकारने तरी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला तर सरकारला याचा जाब मागितल्याशिवाय जनता राहणार रस्त्यावरचं आंदोलन याच्या पुढे आम्ही चालू करू। आज लातूरला हा महामोर्चा होता, 21ला जालना होईल, 27ला सोलापूरला होईल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये हळूहळू हे सर्व मोर्चाचं लोट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पसेल असं मी त्या सरकारला सांगू इच्छितो। सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना असं म्हटलंय की ते राज्याचं ऐच्छिक आहे, जबरदस्ती नाही आणि इथे कोणी मागणी न करता सरकारने असं उपवर्गीकरण करणं हे म्हणजे अनुसूचित जातीमध्ये असणारी एकी तोडण्याचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही खपवून घेणार नाही। धन्यवाद। काही जाती नाही, फक्त काही मंडळी जी काही लोकांचे सरकारचे दलाल झाले तेच विरोध करतात। आज आमच्या बरोबर या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आमचे मातंग बांधव सुद्धा इथे आलेले हैं। सर किन मांगों को लेकर प्रोटेस्ट चल रहा है? किन मांगों को लेकर हिंदी में? हमारा कहना है कि महाराष्ट्र सरकार जिस तरीके से जबरदस्ती उपवर्गीकरण करना चाहती है उसके खिलाफ ये लोग रास्ते पे उतरे हैं। हम चाहते हैं कि सरकार ने जबरदस्ती नहीं करनी चाहिए, नहीं तो इसका सरकार को ये हम इशारा देने के लिए हर जिला में मोर्चा निकाले। अगर ये सरकार सुनने को तैयार नहीं होगी तो इसका नतीजा सरकार को भुगतना पड़ेगा।